खरं तर आज काय बोलावं सगळा निशब्द त्या ठिकाणी आपण सर्वजण झालो. गेल्या मागच्या 1.5 वर्षामध्ये माझ्या वडिलांचं अचानक निधन झालं आणि त्या निधनानंतर पूर्णपणे खचून त्या ठिकाणी गेलो. जगण्याची इच्छा माझी त्या ठिकाणी राहिली नव्हती, कारण की माझं प्रचंड प्रेम माझ्या वडिलांवर त्या ठिकाणी होतं. आणि त्याच्यानंतर 15 दिवसामध्ये दादांचा आणि माझा संपर्क झाला. काही साहेबांना मी तिकडे गेलो. पहिल्याच भेटीमध्ये मी जे नैराश्य माझ्या आयुष्यामध्ये आलं होतं ते मी कुठेतरी कमी झाल्यासारखं मला त्या ठिकाणी वाटलं. आणि त्या दिवशीपासून आदरणीय दादांनी एवढं प्रेम त्या ठिकाणी मला दिलं की खरोखर या वर्षभरात वडिलांसारखाच खंबीर पाठिंबा देण्याचं काम त्यांनी मला केलं. माझं खूप मोठं दुर्दैव की एवढ्या मोठ्या अत्यंत शिस्तशीर आणि खंबीर पाठिंबा देणाऱ्या नेतृत्वाच्या संपर्कात मी फार उशिरा आलो. आणि आल्यानंतरही फार कमी काळ मला त्यांचा सहवास त्या ठिकाणी लाभला. खर तर एक पैशाचं रूप त्यांना दिलं तरी काही वावगं ठरणार नाही. माझ्यासारखा एक छोटासा कार्यकर्ता, सर्वसामान्य कार्यकर्ता, त्यांनी मला जनस्पर्श केला आणि माझं सर्व आयुष्य त्या ठिकाणी बदललं. अशा दादांच्या अनेक आठवणी वर्षभरातून आहेत. गेल्या 1.5 महिन्यापूर्वी देवळगावला इथे येऊन गेले. घरी शेवटची भेट त्यांची ती होती. आणि त्यामुळंच 28 तारखेला जी घटना झाली, खरं असं वाटत होतं की थोड्या वेळानं दादा येतील टीव्ही समोर आणि सांगतील मी सुखरूप आहे. लोकांचा गैरसमज त्या ठिकाणी झाला. विश्वास त्या घटनेवर बसत नव्हता. परंतु ईश्वरानं खूप अन्याय संपूर्ण महाराष्ट्रावर असेल, आपल्या सर्व मंडळीवर या ठिकाणी केलं. आणि ते काही जातीपातीचं राजकारण करणारे किंवा दुसऱ्या पक्षाचा आहे म्हणून काही त्याच्यावर अन्याय करणारे नेतृत्व नव्हतं. सगळ्यांनी सांगितलं, सगळ्यांचे अनुभव सांगितले. परंतु मला ही खंत कायम राहणार आहे की फार कमी काळ सहवास दादांचा मला लाभलाय. आणि निश्चित माझं वैयक्तिक, माझ्या कुटुंबाचं तर नुकसान खूप मोठं झालेलं आहे. कारण की आता छत्र कोणतंच त्या ठिकाणी राहिलं नाही. आणि एवढं अधिकाराचं छत्र तर कोणतंच नाही, कारण की मला ते काय म्हणायचं, हा माझा लहान काम कर. दादांना आपल्या सर्वांची उत्तर भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. रविकांत दत्तकर यांना विनंती करते. अत्यंत शोकाकुल अशा वातावरणामध्ये माननीय अजितदादांना श्रद्धांजली वाहण्यासाठी आपण जिल्हाभरातून मोठ्या संख्येने सगळे उपस्थित आहोत. जी भावना मनोज भाऊंनी या ठिकाणी व्यक्त केली ती भावना प्रत्येकाची आहे. दादांच्या बाबतीत सांगायचं झालं
जसं मनोज भाऊनी सांगितलं की ते दादांचं त्यांच्यावर खूप प्रेम होतं, तसं मी पण एक शेतकरी चळवळीतला कार्यकर्ता म्हणून त्यांचं माझ्यावर विशेष प्रेम होतं.